नमस्कार. संगम स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि इथे तुम्ही बोर्डवर बघू शकता की खूप महत्त्वाच्या जागा आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. आणि या जागा कोणत्या आहेत त्या आपण लगेच बघूया. इथे तुम्हाला जर बोर्डवरती जे लिहिलेलं आहे ते दिसत नसेल तर मी बाजूला सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहे. फक्त ह्या महत्त्वाच्या गोष्टीचं तुम्ही रिमाइंडर लावून ठेवा म्हणून मी इथे हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे. काय आहे? महिला व बाल विकासमध्ये आपल्याला जागा काही रिक्त पदे जी आहेत ती भरायची आहेत हे या नोटिफिकेशनमध्ये लिहिलेलं आहे. आणि इथे आहे की बाबा ह्या तारखेला माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी महिला व बाल विकास विभागाकडे संरक्षण अधिकारी कनिष्ठ गट क या संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी एक आदेश दिला होता. ठीक आहे. आणि मग त्या आदेशामुळे असं झालेलं आहे. पण इथे हे सांगायचं आहे की बाबा कनिष्ठ गट क ह्या जागा निघणार आहेत महिला व बालविकासमध्ये. आणि वेतन काय आहे? 7व्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणीची जी लेवल आहे ती S6 आहे. खूप चांगली लेवल आहे. आणि त्यानंतर ही जी जाहिरात आहे ती 8 डिसेंबर 2025 रोजी आपल्याला फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे. म्हणजे आत्तापासून सुमारे हे 10 आणि 8 18 दिवसांनंतर हे फॉर्म येणार आहे. तुमच्या जर खोलीमध्ये कॅलेंडर असेल तर तिथे तुम्ही नोट करून टाका 8 डिसेंबरच्या दिवशी. किंवा मोबाईलमध्ये पण जे कॅलेंडर असतं त्यामध्ये पण सेट रिमाइंडर करू शकतो आपण. त्या गोष्टी करून ठेवा कारण 8 डिसेंबरला आपल्याला हा फॉर्म भरायला सुरुवात करायची आहे. आणि ह्या फॉर्मची जी लास्ट डेट आहे ती 22 डिसेंबर अशी आहे. खूप चांगल्या जागा आहेत ह्या. आणि खूप जास्त काम पण नसतं. तुम्ही तिथे जर तुम्हाला अजून ॲस्पायर करत असाल तुम्ही अजून जागांसाठी अजून मोठ्या पदासाठी तर तुम्ही अभ्यास पण करू शकता. तुम्हाला वेळ मिळतो अशा ह्या जागा आहेत. दुसरी गोष्ट सरळ सेवा आहे. एक परीक्षा द्यायची आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊ द्यायचं आहे अँड यू आर गुड टू गो. खूप छान चान्स आहे. प्लीज या वर्षाच्या एंडला हे फॉर्म येणार आहेत. या फॉर्मला मिस करू नका. आणि जर काहीही हेल्प लागत असेल जर तुम्हाला फॉर्म नसेल भरल्या जात कुठे भरायचा आहे काय करायचं आहे लिंक तर ही इथे दिलेली आहे. इथे जाऊन भरायचा आहे हा फॉर्म. wcd.com आणि pune.com इथे भरायचा आहे. आणि जर तुम्हाला ह्या परीक्षेसाठी तयारी करायची असेल तर आपली ही मोस्ट रिकमेंडेड आणि स्टुडंटला सगळ्यात जास्त फायदा करून देणारी आणि आजपर्यंत सगळ्यात जास्त यशस्वी स्टुडंट्स ज्या बॅचमधनं झालेले आहे ती बॅच अगेन आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. ही फक्त आणि फक्त सरळ सेवेसाठी बॅच आहे. यामध्ये तुम्हाला इंग्लिश मी स्वतः शिकवणार आहे. मराठी विशाल देशमुख सर शिकवणार आहेत. रिझनिंग गणित त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट जिथे सरळ सेवेचे विद्यार्थी मार खातात तो आहे आपला GS आणि GK. याच्याकडे दुर्लक्ष ह्या बॅचमध्ये होणार नाही आहे. खूप 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 तुमच्याकडनं तुम्ही आपले धर्मदायचे नोट्स बघितले असतील. जर फक्त फ्रीमध्ये आपण अशी क्वालिटी देऊ शकतो तर आपण बॅचच्या स्टुडंट्सला काय लेवलची क्वालिटी देतो कशी शिकवणी करतो ते तुम्ही जर हुशार स्टुडंट असाल तर तुम्हाला अंदाजा येऊन जाईल. हे बघा मला काय सांगायचं आहे की 500 रुपयाची 1000 रुपयाची 2000 रुपयाची पण बॅच असते. मी तुम्हाला तिथे जाऊ नका असं सांगत नाही. उलटं मला असं म्हणणं आहे तिथे एकदा जाऊनच बघा. आणि तिथे गेल्यानंतर माझ्याकडे स्वतःकडे असे विद्यार्थी येतात की त्यांनी XYZ इन्स्टिट्यूटमध्ये 1-2 वर्षापूर्वी ॲडमिशन घेतलेलं असतं. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड म्हणून त्यांना बॅच दिली गेलेली असते. आणि फक्त 10-1 लेक्चर लाईव्ह होतात. बाकी सगळे कोणते तरी जुने लेक्चर्स असतात. आणि त्यांना पैसे भरले आहेत फक्त म्हणून जबरदस्ती ते लेक्चर्स करावे लागतात. ॲक्च्युली ते लेक्चर्स केल्याने त्यांचा वेळ वाया जातो. का? कारण की आपण बघितलेलं आहे धर्मदायसाठी आपण ॲनालिसिस घेऊन आलो होतो आणि आम्ही तुम्हाला कंटिन्युअसली कृष्णा नदी करा सांगत होतो. का सांगत होतो? आणि लगेच दुसऱ्या परीक्षेमध्ये पुढच्या शिफ्टमध्ये तो क्वेश्चन येत होता. तर हा एक ॲनालिसिस असतो. 20चा ॲनालिसिस 25ला 26ला ज्या परीक्षा येणार आहेत त्याच्यासाठी कामाचा नाही. ठरणारच नाही तो कामी. प्रत्येक वेळेस बॅच आपल्याला नवीन लाईव्ह पाहिजे असते आणि मगच तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. या गोष्टींनी 500-1000 रुपये तुम्ही बघायला जाता. आपण कपडे जरी घ्यायला गेलो तरी पण आपल्याला कपडे 500, 1000, 2000च्या खाली येत नाही. जर तुम्ही कपड्यांवरती एवढी इन्व्हेस्टमेंट करू शकता तर स्वतःच्या भवितव्यावरती करा. वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे. आपली फीस तुम्ही वेबसाईटवर बघू शकता खूप जास्त आहे. पण
खूप जास्त म्हणजे आम्हाला जेवढी परवडेल ती आहे. खूप जास्त मला असं म्हणायचं आहे, जी आता ऑफरमध्ये आहे ती फक्त आणि फक्त 3,700 आहे. वेबसाईटवरती सुमारे 5,000च्या जवळ आहे आणि ही फीस लागतेच. जर तुम्हाला राज्यसेवेचा क्लास लावायला जायचा आहे तर 60, 70, 80,000 रुपये लागतात. एका वर्षाची असते आणि ही बॅच पण एका वर्षाची आहे. मग ही तुम्ही 1,000 रुपयात कसं काय एक्सपेक्ट करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला नोट्स मिळत आहेत, ज्यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज मिळत आहेत, लाईव्ह कुणी स्टुडंटनी किंवा लो क्वालिटी अशा टेस्ट सिरीज नाही, स्वतः आम्ही फॅकल्टी बसून तुम्हाला आधीचे पेपर्स बघून तशी टेस्ट सिरीज बनवतो. तर मग ह्या बॅचमध्ये आम्हाला एफर्ट्स किती लागत आहे, तुम्ही म्हणजे आमची किती आमचं काय स्टेटस आहे हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला टेस्ट सिरीज कळेल. तुम्ही ॲनालिसिस पण बघितलेला आहे आपला कसा असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी हा खर्च लागतो. आम्ही आमच्यासाठी काही ठेवावं अशा ह्या गोष्टीतनं आमचं काही होत नाही आहे. आमचं संगम इथे एम एवढंच आहे की आम्हाला स्टुडंटला मार्ग दाखवायचा आहे, खरा अभ्यास काय असतो. आणि फक्त शो ऑफ करण्यासाठी जो अभ्यास असतो की बाबा मी इथे पण क्लास घेतला आहे, मी तिथे पण घेतला आहे, इथे 500 रुपयाचा, तिथे 99 रुपयाचा, तिथे 1 रुपयाचा, माझ्याकडे 7-8 क्लास आहेत आणि मी खूप अभ्यास करतोय. गावाकडे वाटतंय की विद्यार्थी संभाजीनगरला आलाय, पुण्याला आलेला आहे आणि विद्यार्थी काय करत आहे, घरून घरचे म्हणत आहे तुला पैसे जे लागत असतील ते घे, पण विद्यार्थी काय करतोय, घेऊन बघतो ना 500 रुपयाचं. जर तुम्ही जेवण जरी करायला गेले आणि 70 रुपयाची पावभाजी न खाता 30 रुपयाची पावभाजी खाल्ली तर तुम्हालाही माहिती आहे की फूड पॉयझनिंग सारख्या गोष्टी होतात. जिथे कुठे क्वालिटीसोबत कॉम्प्रोमाइज होतं तिथे तुमची फसवणूक होत आहे. जर हुशार असाल, तुम्ही हुशार विद्यार्थी असाल तर तुम्हाला मी काय म्हणत आहे त्याचा अर्थ कळेल. मला फक्त एवढं सांगायचं आहे की हे जे आहे हे नोटिफिकेशन आलेलं आहे आपल्यासमोर, या तारखेला आपल्याला फॉर्म्स भरायचे आहे, या अनुरूप आपल्याकडे ही बॅच आहे. जर तुम्हाला बॅचचं पार्ट व्हायचं असेल, पूर्ण 1 वर्षाची बॅच आहे ही. तुम्ही फक्त ह्या परीक्षेसाठीच नाही, कोणत्याही सरळ सेवेसाठी येत्या 1 वर्षामध्ये ह्या बॅचचा फायदा घेऊ शकता. ठीक आहे, तर चला हे फॉर्म भरायला विसरू नका. आणि तुम्हाला पुढे कशावरती संगमकडनं हेल्प पाहिजे आहे, कोणत्या परीक्षेसाठी हेल्प पाहिजे ते तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि आपल्या यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा. आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.